नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय हा माणसाला मोठा करतो आणि आपल्या समाजातील आपली व्यवसायाची ओळख निर्माण व्हावी व एका व्यावसायिकाची दुसऱ्या व्यावसायिकासोबत आणखी ओळख व्हावी याकरिता ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून बीबीएन ग्लोबल ही संस्था स्थापन करण्यात आली आहे। बीबीएन ग्लोबल म्हणजेच ब्राह्मण बिझनेस नेटवर्क आणि या संस्थेची बदलापूर व अंबरनाथमध्ये नुकतंच चॅप्टर लॉन्चिंग करण्यात आली आहे। बदलापुरातील एका हॉलमध्ये 30 नोव्हेंबर रोजी परिवर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये पितांबरी या ब्रँडचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई व बीबीएनचे फाउंडर श्रीपाद कुलकर्णी व तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील अनेक ब्राह्मण व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला होता। शेकडो व्यावसायिकांनी त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन व्यक्त केले व अनेक जण या बीबीएनचे सदस्यही झाले। यावेळी नोकरी मागणारे न होता नोकऱ्या देणारे व्हा आणि एकमेकांना सहाय्य करून सर्वजण श्रीमंत व्हा असे मार्गदर्शन पितांबरी या ब्रँडचे उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई आणि बीबीएन ग्लोबल असोसिएशनचे फाउंडर प्रेसिडेंट श्रीपाद कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांना केले आहे। बीबीएन ग्लोबल यांच्या अंबरनाथ आणि बदलापूर चॅप्टरची नुकतीच लॉन्चिंग पार पडलेली आहे। खरं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातले असू द्यात, देशभरातले असू द्यात, नावाजलेले मोठमोठे व्यावसायिक आले होते ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, अनेक प्रोत्साहन केलेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। ही नेमकी संकल्पना काय आहे सर, काय अधिक माहिती देताय? आज पितांबरी सारखा एवढा ब्रँड तुमच्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचला असं आपण म्हणू शकतो। कशा पद्धतीने म्हणजे व्यवसाय करणं कितपत गरजेचं आहे? एकीकडे तरुण वर्ग आहे जो नोकरीकडे वळतोय, परंतु व्यवसाय करणं कितपत गरजेचं आहे तुम्ही पटवून दिलेलं आहे, काय सर? नमस्कार। आज इकडे परिवर्तनच्या माध्यमातून किंवा बीबीएनच्या माध्यमातून म्हणजे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ही जी संस्था आहे तर त्याच्यात 28 ब्रांचेस आहेत। श्रीपाद कुलकर्णी आमच्याबरोबर आहेत। तर त्याच्या अंबरनाथ आणि बदलापूर चॅप्टरचा लॉन्चिंगचा आज कार्यक्रम होता आणि सुमारे 75 ते 100 उद्योजक इथे आलेले होते आणि एकमेकांच्या संकल्पना म्हणजे एकमेकांना सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, तर अशा प्रकारची संकल्पना इकडे आहे आणि नोकऱ्या मागणारे न होता नोकऱ्या देणारे व्हा अशा प्रकारचा मेसेज अंबरनाथ आणि बदलापूर, कारण अंबरनाथ आणि बदलापूरला MIDCs आहेत आणि लोकांनी उद्योग करावेत आणि एकमेकांना मदत करावी नेटवर्किंगच्या माध्यमातून, कारण एका उद्योगाचं जे काही रॉ मटेरियल असतं ते दुसऱ्याचं सेल असू शकतो। तर ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे आणि एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात। आपले समाज बांधव काय कशा प्रकारचं धंदा करतायत त्यांच्याकडनं आपल्याला काही शिकता यावं यासाठी मार्गदर्शन पण होतं। इकडे अजय शेष म्हणून एक आलेले होते, त्यांनी सेल्स मार्केटिंग ब्रँडिंग बद्दल पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि सगळ्याच लोकांनी चांगला त्यांना लाभ होईल नक्कीच। आणि पुढे परिवर्तन म्हणून तिकडे संभाजीनगरमध्ये पण एक व्यावसायिक 2 फेब्रुवारीला ठेवलेली आहे मीट, तर त्याला सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये यावं आणि अंबरनाथ आणि बदलापूरमधले जे उद्योजक आहेत ते काही कारणाने येऊ शकले नसतील त्यांनी नक्की बीबीएनचे जे लोकांशी संपर्क करावा आणि आपला उद्योग जास्त मोठा करावा ह्याच्यासाठी सगळ्यांना मी नम्रपणे आवाहन करत आहे। सर धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात। तुम्ही तर एकदम प्रॅक्टिकली प्रत्येकाला या ठिकाणी पटवून दिलेलं आहे की बिझनेस करणं कितपत गरजेचं आहे। काय सांगाल, या पुढची वाटचाल कशी असणार आहे आणि मेंबर होण्यासाठी कसं तुमच्याशी संपर्क वगैरे काय करू? मुळात मूलतत्व आमचं असं आहे की उद्यमेनही सिद्धंती कार्याने न मनोरथही, नुसतेच फक्त मनोरथ बाळगून किंवा पत्त्याचे बंगले उभा करून चालणार नाही, तर उद्यम करावा लागेल, उद्योग करावा लागेल। अगदी नाही सुप्तस्य सिंह असे प्रविशंती मुखे मृगा, सिंह जरी राजा असला तर तो गुहेत झोपला नुसता तोंड उघडून तर काय हरिण स्वतःहून त्याच्या तोंडात पडणार नाहीये, त्याला शिकार करण्याचा उद्यम करावाच लागेल। तर मग उद्योगाशिवाय दुसरा पर्याय नाही। आज पंतप्रधान आपल्याला आत्मनिर्भर भारतचं आवाहन करतायत, मग ब्राह्मण समाज हा सर्व चळवळींमध्ये अग्रगण्य राहिलेला आहे। मग ही आत्मनिर्भर भारताची जी हकाटी जे आवाहन केलेलं आहे पंतप्रधानांनी, त्यासाठी सुद्धा ब्राह्मण समाजानं पुढे येऊन ती चळवळ पुढे नेली पाहिजे, म्हणजे समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत आत्मनिर्भरतेचा मंत्र पोहोचेल आणि तो पोहोचवण्यासाठी बीबीएन ग्लोबल गेली 12 वर्ष काम करते। 2012 पासून आम्ही हा विचार सुरू केला। आज बदलापूरमध्ये आमचा 28वा चॅप्टर लॉन्च झालाय, पुण्यामध्ये आमचे 10 चॅप्टर आहेत, मुंबईमध्ये 7वा हा चॅप्टर आहे, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड इथे चॅप्टर्स आहेत, नाशिकला 4 चॅप्टर आहेत, संभाजीनगरला चॅप्टर आहे, त्यानंतर बेंगलोरला चॅप्टर आहे, बडोद्यात चॅप्टर आहे,
देशाबाहेर चॅप्टर आहेत. एकूण आमचे 2000 सदस्य प्रीमियम सदस्य आहेत आणि 3 ते 3.5 लाख ब्राह्मणांपर्यंत ही संस्था पोहोचलेली आहे. म्हणजे आमच्या फेसबुकच्या ग्रुपवर 85,000 सदस्य आहेत. म्हणजे 85,000 ग्राहक उभे आहेत आमच्या 1,000 लोकांना काय विकतात म्हणून विचारत. तर या पद्धतीने ही संस्था उभा राहिली. ही नॉन प्रॉफिट संस्था आहे, सेक्शन 8 संस्था आहे. इथं आम्हा काम करणाऱ्यांचा आर्थिक लाभ नाही, आम्हाला माणसांचा लाभ मात्र खूप मोठा होतोय. आज अशी आम्हाला कॉलेजेसमध्ये पण हा विचार पोहोचवायचा आहे की कोणत्याही पद्धतीनं आपल्याला उद्योजकतेकडे कसं विकसित होता येईल. त्यामुळे आम्हाला अशी मोठी माणसं भेटतात, यशवंतांच्या बरोबर बसण्याचं भाग्य लाभतं आणि हा पॉझिटिव्ह ऑरा घेऊन या फ्रिक्वेन्सीज मध्ये आम्ही कधी स्वतःला ग्रो करू शकू हा एक मंत्र घेऊन जातो आम्ही आणि हा मंत्र अनेकांपर्यंत पोहोचवावा. ब्राह्मण समाजाचं कामच आहे की कोणत्याही चळवळीला अग्रगण्य म्हणून अग्रेसर म्हणून पुढे चालणं, ती जिंकणं आणि समाजाला वाटणं. ब्राह्मण समृद्ध झाला की तो समाजाला वाटतो. ब्राह्मण जेव्हा जेव्हा सधन समृद्ध आणि संपन्न झाला तेव्हा तेव्हा तो दामाजी पंतच झाला. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून दामाजी पंत घडवण्याचं काम बीबीएनजी करतं. जेव्हा जेव्हा दामाजी पंत घडतील तेव्हा तेव्हा समाज कितीही अडचणीत असला तरी समाजाला कशाची तोशीच पडणार नाही असा आमचा विश्वास आहे. अर्थात आणि ती कमी भरून काढण्याचं काम माझ्या मते समाजाच्या माध्यमातून आणि बीबीएन ग्लोबलच्या माध्यमातून यापुढे सुद्धा करण्यात येणार आहे. संपर्क क्रमांक आम्ही दिलेला आहे, त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. ब्राह्मण समाजाचे जे काही तरुण असतील किंवा व्यवसाय करण्याची तुम्हाला इच्छा असेल, संधी असेल, मार्गदर्शन हवं असेल, तुम्ही सुद्धा मेंबर होऊ शकता आणि एक वेगळ्या दृष्टिकोनानं तुमचा व्यवसाय जो आहे तो सुरू करण्यास तुम्हाला त्यांची पूर्ण टीम आहे ती तुम्हाला सहकार्य करू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी. शिक्षण आणि इतरही मजेशीर गोष्टींची सांगड घालत बदलापुरात पहिल्यांदाच विहा इंटरनॅशनल स्कूल घेऊन आलं आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी उमंग हा आनंद मेळावा. या कार्यक्रमामध्ये प्ले जंक्शन, जॉय जंक्शन, फूड काउंटर, कलर आणि क्राफ्ट काउंटर याबरोबरच वाद्यकला, तारांगण, रोबोटिक्स याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. उमंग या कार्यक्रमाची एंट्री मोफत असून 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत जुवेली येथील विहा इंटरनॅशनल शाळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. मग पालकांनो वाट कसली बघताय, तुम्हीही उमंग कार्यक्रमाला भेट द्यायला विसरू नका.